मराठा आरक्षणाचं त्या दिवशी खुट्टा ठोकला होता। तर आंतरवालीला येऊन थकले का? आपण एवढे मोर्चे काढले महाराष्ट्रभर, त्याचा काहीच फरक पडला नाही। मुख मोर्चे काढले, काहीच फरक पडला नाही। तुम्ही ज्या आमदारांचे झेंडे घेऊन फिरले, ज्या पक्षांचे झेंडे घेऊन फिरले, ते आमदारही घाबरत होते, ते त्या मोर्चात आले नाही। मग यांच्याकडून काय अपेक्षा करणार आहे? ते म्हणत होते त्यांनी एकदा आता आज आंतरवाली सराटीला यावं, म्हणजे आम्ही तर आपण बघितलं त्याची काही जास्त वाच्यता झालेली नाही। फक्त एक सांगावा मराठ्यांना गेला की यावं लागतंय, सामूहिक आमरण उपोषणाला यावं लागतं आणि ज्याला बसायचं ते बसू शकते। तर आपण बघितलं लोक सतरंजा, ब्लँकेट, गाद्या, उशा जे ज्याच्या मापाचं आहे आपलं आपलं घेऊन आलेलं आहे। इथं कोणाची व्यवस्था केलेली नाही, इथं फक्त पाण्याची व्यवस्था आहे। ज्याच्या त्याच्या ज्याला जे लागलं ते आपण खाते उत्स्फूर्ताने। गावाचे गाव या ठिकाणी अन्नदानही करत आहे। इथं हा लढा एकट्याचा नाही, जरांगे पाटलाचा नाही, फाटका माणूस आहे। गेल्या 14-15 वर्षापासून त्यांनी मराठा समाजासाठी स्वतःच्या शरीराची चाळणी केली। आज आपण सगळ्यांना या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एक सांगू इच्छितो, महाराष्ट्रातले जे कानाकोपऱ्यातून समाज बांधव बघतायत, मनोज जरांगे पाटील यांचं गाव आंतरवाली सराटी नाही, त्यांचा परिवार आंतरवाली सराटी या ठिकाणी राहत नाही। त्यांचा परिवार राहतो महाकाळा कारखाना या ठिकाणाहून 10 किलोमीटर। पण जेव्हा शहागड फाटा, म्हणजे आम्ही त्याला खुट्टा फाटा म्हणतो, त्या दिवशी खुट्टा ठोकण्यात आला होता, मराठा आरक्षणाचं त्या दिवशी खुट्टा ठोकला होता। तर त्या ठिकाणून त्यांनी शपथ घेतली होती, जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण देत नाही मी घराची पायरी चढणार नाही। ते घरी गेलेले नाही। आंतरवाली सराटी या ठिकाणी ते गावात राहतात। त्यांचा मुलगा जर बिमार पडला, कित्येक वेळा त्यांचा मुलगा ऍडमिट झाला, मुलगी ऍडमिट झाली, त्यांच्या परिवाराकडे त्यांचं दुर्लक्ष आहे। अखंड मराठा समाज हा त्यांचा परिवार आहे। त्यामुळे ते जोपर्यंत आरक्षण भेटत नाही, मग त्याला 50 वर्ष जरी लागले तर मनोज जरांगे पाटील घरी जाणार नाही। मग जर ते व्यक्ती समाजासाठी एवढं त्याग करू शकते, तुम्ही आंतरवालीला येऊन थकले का? लाखोंच्या संख्येने सगळ्यांनी यायचं देवा। आपण पंढरीच्या पांडुरंगाला आषाढी कार्तिकेची वारी करतो, तशी आंतरवाली सराटीची वारी करायला काही हरकत नाही। नेत्यांकडे दुर्लक्ष करा आणि संतोष देशमुख यांचं प्रकरण मागं पडलं अशी काही लोकांना भीती आहे। तर त्यांना सांगू इच्छितो, ज्या वेळेला संतोष देशमुख यांचं प्रकरण झालं, सर्वप्रथम त्या ठिकाणी न्यायाची बाजू मांडणारे मनोज जरांगे पाटील होते। त्यांनी जोपर्यंत गुन्हेगारांवर कारवाई होत नाही तोपर्यंत तिथून उठले नाही। आपण एवढे मोर्चे काढले महाराष्ट्रभर, त्याचा काहीच फरक पडला नाही। मुख मोर्चे काढले, काहीच फरक पडला नाही। तुम्ही ज्या आमदारांचे झेंडे घेऊन फिरले, ज्या पक्षांचे झेंडे घेऊन फिरले, ते आमदारही घाबरत होते, ते त्या मोर्चात आले नाही। मग यांच्याकडून काय अपेक्षा करणार आहे? त्यामुळं तुम्ही एक सर्वसामान्य शेतकऱ्याचं कष्ट करायचं पोरग मनोज जरांगे पाटील हे आपल्या समाजासाठी लढतंय। सगळ्यांनी पूर्ण ताकदीने, तुम्ही स्वतःचं डोकं न लावता फक्त त्यांच्या पाठीशी उभं राहा आणि जे जे होईल ते बघत राहा, एवढीच विनंती करतो। की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।